नमस्कार. कधी विचार केलाय का की स्पर्शासारखी एक अगदी साधी गोष्ट मुलांच्या शिकण्याच्या प्रवासाला किती सुंदर आकार देऊ शकते? आज आपण अशाच एका सोप्या पण खूप प्रभावी खेळाबद्दल बोलणार आहोत, जो लहान मुलांसाठी खेळाच्या माध्यमातून शिकण्याचे दरवाजे अक्षरशः उघडून टाकतो. चला तर मग हे जग एकत्र अनुभवूया. बरं, मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की मुलांसाठी ही स्पर्शाची भावना इतकी महत्त्वाची का असते. मग आपण कडक आणि मऊ या खेळाची ओळख करून घेऊ. त्यानंतर वयोगटानुसार म्हणजे 3 वर्षांपासून ते 6 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी हा खेळ कसा खेळायचा हेही बघू. आणि हो, सगळ्यात शेवटी या साध्या खेळातून मुलं कोणती महत्त्वाची कौशल्य शिकतात यावरही एक नजर टाकूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. कोणताही खेळ खेळण्याआधी त्याचा पाया समजून घेणं महत्त्वाचं असतं, नाही का? आणि या खेळाचा पाया आहे मुलांची स्पर्श संवेदना. वाटायला जरी ही साधी गोष्ट असली तरी शिकण्यासाठी हे एक खूप मोठं आणि शक्तिशाली साधन आहे. तर या खेळाचा मुख्य उद्देश आहे मुलांमधलं स्पर्श ज्ञान म्हणजेच टॅक्टाईल सेन्स वाढवणं. आता हे स्पर्श ज्ञान म्हणजे नेमकं काय? तर ही एक अशी क्षमता आहे ज्यामुळे मुलं फक्त स्पर्श करून सांगू शकतात की एखादी वस्तू कडक आहे की मऊ, गरम आहे की थंड. आणि हे ज्ञान त्यांच्यासाठी जगाला समजून घेण्याचा आणि त्याच्याशी जोडले जाण्याचा एक खूप महत्त्वाचा मार्ग आहे. आता वळूया थेट खेळाकडे. हा खेळ खूपच सोपा आहे आणि फक्त 2 अगदी विरुद्ध संकल्पनांवर आधारित आहे. एक म्हणजे कडक आणि दुसरी म्हणजे मऊ. चला तर मग बघूया हा खेळ आहे तरी काय आणि यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. आपल्या खेळाच्या 2 मुख्य संकल्पना आहेत. एकीकडे आहे मऊ आणि दुसरीकडे आहे कडक. मऊ म्हणजे काय? तर जे दाबल्यावर सहज दबले जाते, जसं की कापूस किंवा आपली उशी. आणि कडक, जे दाबल्यावरही आपलं रूप बदलत नाही, अगदी दगडासारखं. या खेळाचा उद्देशच हा आहे की मुलांना हा फरक त्यांच्या स्पर्शाने अनुभवता यावा. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? या खेळासाठी लागणारं साहित्य. ते इतकं सोपं आहे की सगळं आपल्या घरातच मिळून जाईल. कापूस, स्पंज, दगड, चमचा अशा रोजच्या वापरातल्या वस्तू. म्हणजे काही खास तयारी करायची गरजच नाही. हा खेळ कधीही आणि कुठेही खेळता येतो. चला आता बघूया आपल्या सगळ्यात लहान मित्रांसाठी म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी हा खेळ कसा खेळायचा. या वयात मुलं सगळं काही अनुभवातून शिकत असतात, नाही का? त्यामुळे या खेळाची सुरुवात आपण त्यांच्या पहिल्या स्पर्शानेच करूया. या वयोगटासाठी कृती अगदी सोपी ठेवायची आहे. आधी त्यांच्या हातात एखादी मऊ वस्तू द्या, जसं की कापूस, आणि सांगा, हे बघ मऊ आहे. मग लगेच एखादी कडक वस्तू द्या, जसं की दगड, आणि म्हणा, हे आहे कडक. असं केल्याने वस्तू, तिचा स्पर्श आणि तो शब्द यांच्यात एक पक्का संबंध तयार होतो. आणि यामुळे त्यांचा शब्दसंग्रहही वाढतो. बरं, आता मुलं थोडी मोठी झाली आहेत, 4 ते 5 वर्षांची. आता त्यांना कडक आणि मऊ मधला फरक कळायला लागलाय. तर मग खेळाला थोडं पुढे नेऊया. आता फक्त ओळखायचं नाहीये, तर आता खरी मजा सुरू होणार आहे, ती म्हणजे वर्गीकरणाची. इथे गंमत अशी आहे की मूल आता फक्त वस्तू ओळखत नाही आहे, तर ते स्पर्शाच्या आधारावर स्वतःचा निर्णय घेतंय. सगळ्या वस्तू एका टोपलीत एकत्र ठेवून त्यांना मऊ वस्तू आणि कडक वस्तू अशा 2 वेगळ्या टोपल्यांमध्ये टाकायला सांगा. हे जणू काही ते त्यांच्या छोट्याशा जगाची छान मांडणीच करत आहेत. आणि आता येतोय खेळाचा शेवटचा आणि सगळ्यात आव्हानात्मक टप्पा, 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. या टप्प्यात आपण त्यांना फक्त आणि फक्त त्यांच्या स्पर्शावर अवलंबून राहण्याचं आव्हान देणार आहोत. मुलांच्या डोळ्यांवर पट्टी बांधल्यावर काय होतं? त्यांची दृष्टी बाजूला सारली जाते आणि त्यांचं सगळं लक्ष त्यांच्या स्पर्शावर केंद्रित होतं. यामुळे मुलं प्रत्येक वस्तूचा खूप बारकाईने विचार करायला लागतात, ज्यामुळे त्यांची एकाग्रता कमालीची वाढते. डोळ्यांवर पट्टी बांधल्यावर त्यांच्यासमोर फक्त एकच प्रश्न असतो, ही वस्तू कडक आहे की मऊ? हा साधा वाटणारा प्रश्न त्यांना फक्त स्पर्शावर अवलंबून राहून विचार करायला आणि निर्णय घ्यायला शिकवतो. आणि इथूनच त्यांची तार्किक विचार करण्याची क्षमता विकसित व्हायला सुरुवात होते. तर आपण पाहिलं की हा एकच खेळ वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कसा बदलत जातो. पण ह्या साध्या, गंमत म्हणून खेळल्या जाणाऱ्या खेळातून मुलं नेमकं काय शिकतात? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण यातून मिळणारे फायदे खूप मोठे आहेत. चला बघूया ह्या खेळापलीकडील शिक्षण काय आहे. हे फक्त स्पर्शाबद्दल नाहीये, याच्या खूप पुढे आहे. जेव्हा मुलं वस्तू वेगळ्या करतात तेव्हा ते तर्क लावायला शिकतात. जेव्हा ते मऊ आणि कडक हे शब्द वापरतात तेव्हा त्यांची भाषा सुधारते. आणि जेव्हा ते गुणधर्मांच्या आधारावर वस्तू ओळखतात तेव्हा खरं तर ते वैज्ञानिक विचारांची पहिली पायरी चढत असतात.
आणि मग सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो, जिथे मुलं हे शिकलेलं ज्ञान त्यांच्या रोजच्या आयुष्याशी जोडायला लागतात. त्यांना कळायला लागतं की अच्छा, मऊ उशी झोपायला चांगली आणि कडक खुर्ची बसायला. हा तो क्षण आहे जिथे शिकणं फक्त एक खेळ उरत नाही, तर ते जगण्याचा एक भाग बनून जातं. तर आज आपण पाहिलं की एक साधासा खेळ मुलांसाठी संवेदी शिक्षणाचं एक संपूर्ण जग कसं उघडू शकतो. आता तुमची पाळी आहे. जरा विचार करा, तुमच्या घरात अशा आणखी कोणत्या वस्तू आहेत ज्या या खेळासाठी वापरता येतील. हा शोध मुलांसाठी तर आहेच, पण मोठ्यांसाठीही तितकाच मजेशीर ठरू शकतो. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.